रामकृष्ण हरी मंडळी, आज आपला आठवड्याचा बाजार. त्याच्यानंतर आपण निघालो काकांच्या इथं शंकर भेळ श्रीरामपूरची फेमस. त्याच्यानंतर आपण मस्त भेळ घेतली, काकूंशी गप्पा मारल्या. काकू म्हणे अगं तुझा व्हिडिओ पाहिला मी तुझं. त्याच्यानंतर वाचवाले काका भेटले तिथं. अगं व्हिडिओ काढते का म्हणे, तुझा व्हिडिओ पाहिला मागचा आपण ब्लॉग. त्याच्यानंतर आपण भेटलो. अरे म्हणलं बापरे इथं काय चालू आहे. तिथं तर खूप मोठं काम चाललं होतं. त्यांचं कष्ट पाहून वाईट वाटलं. त्याच्यानंतर आपण निघालो गावामध्ये बाकीचा भाजीपाला घेऊन. मग त्याच्यानंतर आपण जिजामाता चौकात आल्यानंतर इथं हे म्हणलं बाई ही पोरगी इथं कुठं चालली. पाहते तर काय नाही, ती एक मूर्ती होती. मग नगरपालिकेपाशी गेल्यानंतर त्याच्यानंतर आपण गेलो भक्ती ड्रायक्लिसमध्ये. तिथं भाऊ भेटले, भाऊंना रामकृष्ण हरी. त्याच्यानंतर आपले कपडे घेऊन आपण निघालो घरी. त्याच्यानंतर महाराजांना वंदन केलं. तिथून निघाले, तिथलं काम बघितलं, तिथं छान काम चाललं आहे. मग फायनली आपण या रस्त्यावरनं घरी आलो. त्याच्यानंतर इथे हे साई लॉज आहे. त्याच्यानंतर पुढं निलायम हॉटेल, तिथून पण आपण गेलो. आणि हे जुनं निलायम हॉटेल, आता हे नवीन निलायम हॉटेल ओपन होतं आहे, म्हणजे अजून चालू आहे काम. लवकरच त्याचं काम लागणार. मग फायनली आपण आलो आपल्या घरी आल्यानंतर फायनली आलो आपल्या घरी. पाहतो तेवढा मोठा राडा. मग फायनली आपल्या घरात आलो. घरात जिथं आपलं मन लागतं तिथं आपण ओपनली आलो किचनमध्ये. किचन आल्या तिथं आपलं सगळं पण खूप आनंदी असतो इथं, कारण की आपण किचन खूप साफ ठेवतो. मग तहान लागली होती, पाणी पिले. पाणी पिऊन बसले, आपलं कामाला लागावं म्हणलं. बसले. मग भाजीपाला निवडायला जेवणाला आवडत नाही, शेवटी निवडलं. मग काकांची भेळ खाली. मग एनर्जी आली आणि मग आपल्या कामाला लागले. चालते. मग सगळ्यांना भेटते. सगळ्यांनी ब्लॉग लाईक करा, शेअर करा, काळजी घ्या. तुम्ही सर्व माझे आहात. सगळ्यांना ब्लेसिंग, खूप आशीर्वाद. आणि नक्की लाईक शेअर करा. सगळ्यांना बाय. बलाया घेते. सगळ्यांना आशीर्वाद. रामकृष्ण हरी.